नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कला ही सरोजच्या रूममध्ये आलेली असते. सरोजचा पाय बघून ती किचनमध्ये जाते, लेप बनवते आणि परत सरोजच्या रूममध्ये येऊन ती लेप लावत असते आणि मनात बोलते की सकाळी तुम्हाला नक्कीच बरं वाटेल सरोज मॅडम. लक्षातही राहणार नाही की पाय मुरगळला आहे. तर दुसरीकडे अचानक अद्वैतची झोप मोड होते. तो इथे तिथे बघतो तेव्हा कला नसते. कलाला शोधत खाली किचनमध्ये येतो, आवाज देतो, कला. सरोजच्या रूममधून निघताना अद्वैत आणि कलाची टक्कर होते. तेव्हा तो घाबरतो. कलाला बोलतो की तू वेडी आहेस का? रात्री का फिरते अशी? कला बोलते की एवढ्या ओरडला चांदेकर घाबरले ना मी. सरोज मॅडमच्या पायाला लेप लावत होते. तेव्हा अद्वैत बोलतो ठीक आहे, चल आता. कला किचनच्या दिशेने जाते. तेव्हा अद्वैत बोलतो की एक सेकंद, तिकडे कुठे? कला बोलते की अरे मला हे ठेवायचंय, आवरायचं आहे. अद्वैत बोलतो की करतो मी सर्व, तू काही करू नकोस, जाऊन झोप. कला म्हणते की मला हात तरी धुवू दे. अद्वैत म्हणतो की काही नाही, तू हात धुवायला जाशील आणि बाकीचे सर्व कामं करशील, वरती जाऊन हात धु. कलाला वरती पाठवतं आणि तो स्वतः सर्व किचन आवरतं. सर्व किचन आवरून वरती आल्यावर कलाला बघतो आणि बोलतो की किती दमली आहे बिचारी, हिला फक्त काम आणि काम. तिच्या जवळ जाऊन तिचे पाय दाबत असतो आणि अचानक कलाला जाग येते. ती लाथ मारून अद्वैतला खाली पाडते. कला म्हणते की कोण आहे कोण आहे म्हणून ओरडते आणि अद्वैतकडे येते आणि बोलते की चांदेकर, कसला तरी आवाज आला आहे ना, आणि तू असा का बसलायस, झोपला का नाही? यावर अद्वैत बोलतो की किती तो इनोसेंट, किती तो भोळा चेहरा. कला म्हणते की म्हणजे? अद्वैत म्हणते की तो प्राणी कोणता, आणि तो प्राण्याचा आवाज काढतो. तेव्हा कला ओळखते आणि बोलते की गाढव. यावर अद्वैत बोलतो की एक्झॅक्टली, तेच तू आहेस. कला म्हणते की मी? अद्वैत म्हणतो की दिवसभर कोणता ना कोणता कामाचं ओझं वाहत असते आणि रात्री लाथा मारते. कला म्हणते मी तुला लाथ मारली? अद्वैत म्हणतो की तूच लाथ मारली म्हणून मी खाली पडलो. तुला काय वाटलं मी झोपेतून असा बसलोय? कला म्हणते की काही काय, अशक्य आहे. एक मिनिट, मी तुला लाथ मारली, मग तू माझ्या पायाशी काय करत होतास? मी तुला लाथ मारायला? अद्वैत म्हणतो की मी. कला त्याला ओरडूनच बोलते की बोल पटकन. तेव्हा अद्वैत बोलतो की मी तुझे पाय चेपत होतं. कला शॉक होऊन बोलते की काय? अद्वैत बोलतो की पाय चेपत होतं. तेव्हा कला जोरजोरात हसते. त्यावर अद्वैत म्हणतो की तू दमली होतीस म्हणून मी पाय चेपत होतो. तेव्हा कला त्याला बोलते की जवळ ये. त्याचे गाल पकडते आणि बोलते की किती क्यूट आहेस तू. यावर अद्वैत म्हणतो की तू मला सॉरी बोल. यावर कला म्हणते की बरं सॉरी. अद्वैत म्हणतो की आयुष्यात कधी तुला डिस्टर्ब करणार नाही रात्री झोपत असताना, नाहीतर आयुष्यातून उठवशील मला. नशीब मी गादीवर पडलो, नाही तर माझी आई खाली पाय धरून बसली आहे, मला पण पाय धरून बसावं लागलं असतं. गाढव, आतापर्यंत वाटलं होतं आणि आता सिद्ध झालं. कला म्हणते आता झोप. दुसरीकडे आपण पाहतो की स्पर्धेसाठी कला सरोजची वाट बघत असते. तेव्हा सर्वजण आपापल्या जागेवर उभे असतात. तेव्हा संगीता विचारते की कले, अगं अजून कशा नाही आल्या सरोज मॅडम? कला म्हणते की मला नाही माहिती, पण त्या येतील. तेव्हा आदेश येतात आणि म्हणतात की चला सुरू करूया या खेळाला. आजचा हा 4था दिवस आहे. सुरुवातीला हा खेळ वाटत होते, पण आता हा सण वाटू लागलाय. अद्वैत सरोजची वाटच बघत असतो. कलाला म्हणतो की आई अजून आलेली नाही आहे, काय करणार आहेस तू? कला म्हणते की माहिती नाही चांदेकर, पण माझा विश्वास आहे ते येतील. आदेश म्हणतात की चला आता वेगळा खेळ खेळूया. खेळाचे नाव आहे खुर्चीत मिरची जाशील कैसी. असं म्हणत सगळ्याजणी रिंगण करून उभ्या राहणार. आतमध्ये सासूबाई आणि सुनबाईची जोडी असणार. हा खेळ जोडीने खेळायचा आहे. जोडीने खेळत असताना संधी साधून साखळी तोडून बाहेर यायचं आहे. ज्या रिंगण करून उभे आहेत त्यांनी मात्र खबरदारी घ्यायची आहे, बाहेर पडणार नाही याची. या खेळामध्ये महत्वाचा नियम, एकीने बाहेर येऊन चालणार नाही, जोडीने बाहेर यायचे एवढं नक्की. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. अद्वैत कलाला म्हणतो की आई अजून आलेली नाहीये, तू एकदा जाऊन आयोजकांशी जाऊन बोलतेस का? तेव्हा कला आदेशना बोलते की मी ही फेरी खेळू शकत नाही, कारण माझा जोडीदार अजून आलाच नाहीये. तेव्हा सरोज म्हणते की कोणी सांगितलं, कोण म्हणालं की तू फेरी खेळू शकणार नाही करू? तेव्हा कला सरोजला बघून खूप खुश होते. खेळायला सुरुवात होते आणि सगळ्या बायका रिंगण करतात आणि रिंगणामध्ये सासू सुनेची जोडी असते. खुंटल मिरची जाशील कैची, आई बोलते बरळ करीते असे बोलतात. तेव्हा कला आणि सरोजची बारी येते.
तेव्हा सरोज कलाचा हात सोडते. कला बोलते की सरोज मॅडम हात का सोडून दिलात? एकत्र बाहेर पडायचं आहे ना? सरोज बोलते की हा, आपण इकडे बाहेर पडणार होतो ना, साखळी तरी तोडता येते का तुला? तेव्हा तिथले सगळेजण आश्चर्याने बघत असतात. कला बोलते की सरोज मॅडम, एवढंच होतं तर सर्व फेऱ्या स्वतः स्वतः खेळायचा होता ना, माझी मदत कशाला घेतली प्रत्येक फेरीत? सरोज बोलते की हो ना, बरोबरच आहे तुझे. ते आयोजक म्हणतायत ना, सून ही मुलीसारखी असते, पण नाही, सून ही सूनच असते आणि मुलगी ही मुलगीच असते. तेव्हा रोहिणी नयनाला बोलते की यांचं भांडण बघून मजा येते ना, आज वाटते की हा खेळ संपूच नाही. कला सरोजला म्हणते की माझाही विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टीवर, पण मला आज पटलंय, सासू ही सासूच असते, ती कधीच आई होऊ शकत नाही. सरोज म्हणते की प्रत्येक गोष्टीला मला शिकवायला जायचं नाही हा. तुला काय वाटतं, मी तुझं सगळं ऐकलं या भ्रमात राहू नको. मला शहाणपणा शिकवायचा नाही. अद्वैत म्हणतो की अरे देवा, हे काय होते, काय चाललंय या दोघींचं? तेव्हा भांडण भांडता भांडता दोघी हात पकडतात. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, सासू ही कोणाची ना कोणाची तरी आईच असते आणि इशारा करून त्या पटकन बाहेर पडतात आणि बाहेर येऊन म्हणतात की आम्ही जिंकलो आणि कला सरोजला मिठी मारते. तेव्हा आदेश म्हणतात की अभिनंदन. आबा म्हणतात की या सासू सुनेने तर घाबरूनच टाकलं आम्हाला. अद्वैत म्हणतो की खरे तर नाटकी आहे, हे माहीतच होतं, पण आई सुद्धा. आदेश म्हणतात की या फेरीचे विजेते आहे सरोज चांदेकर आणि कला चांदेकर. तेव्हा इथे रोहिणी आणि नयनाला खूप राग येतो. रोहिणी मनातच बोलते की कला, खरे तुझा हा आनंद फक्त काही वेळापुरता आहे. आणि तेव्हा तिथे आदेश म्हणतात की आता आपण घेणार आहोत काही क्षणांची विश्रांती. तिथे अनामिकाला फोन येतो. तेव्हा ती रजनीला म्हणते की आई, मी आले हा लगेच. तेव्हा रजनी म्हणते की हो, लवकर ये, शेवटचा राऊंड सुरू होणार आहे. तेव्हा अनामिका तिथून जाते. इथे रोहिणी राहुलला फोन करते. रोहिणी राहुलला म्हणते की हॅलो राहुल, कुठे आहेस तू? आणि तू जी वस्तू पाठवणार होतास ती कुठे आहे? आणि कोणाला समजता कामा नाही. यावर राहुल म्हणतो की आपलाच माणूस येणार आहे. तेव्हा ती गोष्ट घे, कला खरेची वाट लावून टाक. यावर रोहिणी म्हणते की ते मी करणारच आहे, पण तू कोणत्या माणसाकडे पाठवतोय? तो विश्वासातला आहे ना? या कानाची त्या कानाला भनक लागता कामा नये. राहुल म्हणतो की म्हणजे काय? अगदी खास विश्वासातला माणूसच आहे. आणि दोघे फोन ठेवून देतात. रोहिणी मनात म्हणते की कला, खरे या मंगळागौरी कॉम्पिटिशन मध्ये खूप उड्या मारल्या ग. तुला आता कळे की रोहिणीच्या नादी लागलं तर काय होतं. रोहिणी ती वस्तू आणायला जाते तेव्हा तिच्या समोर अनामिका असते. तेव्हा रोहिणी म्हणते तू इथे काय करते? तितक्यात तिला फोन येतो. तेव्हा अनामिका म्हणते की फोन स्पीकरवर टाका, ट्रस्ट मी. तेव्हा राहुल रोहिणीला म्हणतो की काय मम्मा, माझ्या खास माणसाने ती वस्तू तुझ्यापर्यंत पोहोचवली ना? आणि रोहिणी अनामिकाकडे पाहते. तेव्हा अनामिका म्हणते की तुम्ही जे काम सांगितलं होतं ते झालं म्हणून समजा. आणि बॉक्स रोहिणीच्या हातात देते आणि बोलते की बघा उघडून. रोहिणी उघडून बघते तेव्हा ती घाबरूनच जाते. तेव्हा राहुलला म्हणते की राहुल, तिला हाताशी धरले, अरे कधीपासून? तेव्हा राहुल म्हणतो की अरे मम्मा, ती आपल्या घरातली आहे आणि आधीपासूनच आपल्या टीम मध्येच होती. तुला मी सगळं नंतर सांगतो. आपल्या प्लॅनसाठी ऑल द बेस्ट. आणि तिथून अनामिकाही निघून जाते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.